नमस्कार मराठी रसिक श्रोते हो. ग्रामीण कथांची मेजवानी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज ऐकूया एक लघुकथा खेळ मांडला. लेखक व अभिवाचक शरद जगधने. बाहेर धो धो कोसळणाऱ्या पावसाकडे बघून भीमा झोपडीतनच वर आभाळाकडे हात जोडत म्हणला, हे वरुण राजा, काय रे तुझा हे उद्रेक? 2 दिवस झालं तू उसंत काय घेतलीच नाही. आभाळ फाटल्यागत सारखाच पडतोयस. जुंधळाचं पीक हातातोंडाला आलंय. आता ते बी गावते का नाही कुणाला ठाव. मागच्या वर्षी पाण्याचा एक थेंब बी पाडला नाहीस. पाणी पाणी करत आम्ही तवा बी उपासमारीनच मेलो. आणि आता बी आम्हाला पाणी पाणी करून उपाशीच मारतोय जणू. भीमा पुढं अजून काय बोलणार होता काय माहित. तेवढ्यात एक ईज कडकडली. झोपडीच्या बाहेर लख उजेड पडला. त्यानं त्या उजेडात बाहेर बघितलं. डोसक्याला आलेल्या जुंधळ्याच्या रानात छताडा एवढं पाणी होतं. आणि त्या पाण्यानं कणसाला आलेली जुंधळ्याची ताटं धडाडा खाली पडत होती. भीमाला ते काय बघवलं नाही. तो भर पावसात पळतच खोपटाच्या बाहेर आला. आणि पावसाच्या मारानं खाली कोसळणाऱ्या जुंधळ्याच्या एक एक ताटांना रडत रडतच आपल्या बाहुपाशात कवटाळून ती जुंधळ्याची ताटं खाली पडून वाहून जातेले म्हणून त्यांना तो वाचवत होता. आणि इतक्यात वरनं पाण्याचा एक मोठा लाट लोंढा आला. आणि बघता बघता तो पाण्याचा लोंढा जुंधळ्याच्या बरोबर भीमाला बी घेऊन निघून गेला वर आभाळात देवाच्या भेटीला. श्रोते हो, कशी वाटली लघुकथा? आवडली ना? आवडल्यास कथेला लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि अशाच खुमासदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी ग्रामीण कथांची मेजवानी या माझ्या चॅनलला भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.